नरम झालेत एकदम पाय, त्यामुळे मला ठणक्या मारलेत पायात. तर मी हार मानणार नाही. जो शब्द आहे तो शब्दाला मी मान देणार आणि आपल्या बकासूर पातूर उद्या संध्याकाळी पातूर काय होईना तर मी बकासूरच्या गोट्यावर जाऊन रेकॉर्ड केले, तसं तू पण रेकॉर्ड केले की मुळशीवात बिना चप्पलचा आम्ही पहिला व्यक्ती बघितलाय. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्समध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे कवठे या गावात आणि कवठे गावात आमिरदादा आपल्याला भेटलेले आहेत. ते प्रवास करतायत की जी आत्ता पंढरपूरची वारी निघाली आहे त्याप्रमाणेच त्यांची पण वारी निघाली आहे कराडपासून सुसगावपर्यंत. दादा नमस्कार. नमस्कार दादा, काय सांगाल, कसं काय एक्सपिरियन्स आहे, कसं काय ठरलेलं हे आजचं? एक सांगायचं करतोय म्हणलं की काल मी 6 वाजता घरात 6:30 वाजता घरातून बाहेर पडलो होतो. आईचं दर्शन घेतलं, पुन्हा चौकात महाराजांचं दर्शन घेतलं. तिथनं जी सुरुवात झाली की नॉनस्टॉप मी काल 15 ते 16 तास मी अंतर तोडलं होतं. किलोमीटर म्हणजे 15 ते 16 तास मी कंटिन्यू चाललो, म्हणजे थांबत चाललो. लोकांनी मला नाश्ता पाणी सत्कार केला मला, म्हणजे तिथले मला एवढं हुरूप होतं की आपण त्यांच्या ह्याच्यात मी किती चाललो ती मला कळलं नाही. कालचा पहिला दिवस होता आणि तिथून पुढे कालचा मुक्काम कुठं करायचा तर आणि टोलना किंवा मला लोक म्हणते की तुम्ही एवढं किलोमीटर चालला तुम्ही आता आराम करा, पण माझा टार्गेट संध्याकाळी 10 ते 11 पर्यंत चालायचं. आता पहिला दिवस होता, पहिल्या दिवशी पाय दुखत नव्हता तरी लोक म्हणले अंदाज करा, गरम पाणी पाय बी शेका. सर्व मग तिथल्या अंदाजे लोकांनी मला एक रूम दिली, जेवण खाणं दिलं, सहकार्य केलं. आणि मी सकाळी 6 वाजता उठून 6:30 वाजता मी 5:30ला उठलो, आंघोळ बिंघोळ केली. पाऊस येत होता. 6ला जे सांगितलं रवाना मोबाईल लाईट नव्हती तिथं, त्या मोबाईल मग गाडीमध्ये जरा उशीर झाला मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी. आणि मी ध्यान दिलं, झोप लवकर, ते पाय खूप दुखत होता. सकाळी उठू वाटत नव्हतं, लय पाय दुखत, जमिनीवर पाय ठेवू वाटत नव्हता. कारण जरा 4-5 किलोमीटर चाललो मी, मग तिथनं काही मला अडचण आली नाही. दादा काय सांगाल, काय म्हणजे पाय वगैरे दुखतात का, काय होते काय? पाय तुम्ही बघू शकता, काल सकाळी जरा दगड लागला मला, तेवढं मला चालते सगळ्या किरंजवले माझे पाय आणि चालते आता निघायला लागले माझ्या पायाच्या, त्यामुळे मला थोडा त्रास व्हायला लागलाय. दोन्ही पायाचे बघा मित्रांनो, बघा सगळे किरंजवले चालते निघायला लागले, बारीक म्हणजे चालते ना, थोडा त्रास होत पाहिजे. आता हे कच बीस आहे ना रस्त्यावर, कच बीस आता पायातले गुसा चालू झाले, नरम झालेत एकदम पाय, त्यामुळे थोडा मला ठणक्या मारलेत पायात. तर मी हार मानणार नाही. जो शब्द आहे तो शब्दाला मी मान देणार आणि आपल्या बकासूर पातूर उद्या संध्याकाळी पातूर काय होईना तर मी बकासूरच्या गोट्यावर जाऊन दर्शन घेणार. बकासूर बद्दल काय सांगाल? म्हणजे बकासूर मध्ये माझ्या सर्व नंदी, आपल्या सर्व नंदी गरीब आहेत आणि त्यात एक बकासूर असा होता की सर्वांनी जीवदान दिलं त्या नंदीनं. एक देव म्हणलं जातं की अख्ख्या जगात म्हटलं तर बकासूरनं आपलं नाव आणि रेकॉर्डिंग तयार केलं. मित्रांनो, मागच्या वर्षी सलग ओपनला 1 नंबरचा मान करायला, आदतला बी 1 नंबरचा मान करायला, पण यंदा हॅट्रिक होती बकासूरची. पण शेवटी नशिबात नव्हतं की दोन्ही बी गाड्या चांगल्या आपल्याच होत्या. पब्लिकमुळे थोडा फॉल्ट झाला आणि खरोखर दोन्ही गाड्या आत्ताच्या चांगला, पण निकाल काय आपलं काय झालं. घरी रडलो मी खूप, घरी गेलो, घरच्यांनी डिसिजन घेतला आणि बायको आई खूप रडले. मग मी डिसिजन घेतला, घरच्या म्हणलं ठीक आहे, समज की त्यांनी हॅट्रिक केला तू चालता राहा, तुला कुठलीही अडचण येणार नाही. मग बायको म्हणली, घरच्या बहीण म्हणली, वडील म्हणलं आणि सगळे लोक मला म्हणले की ठीक आहे तुझा प्रवास चांगला होता. मला सपोर्ट केला घरच्यांनी, मी निघालो. फॅन लोकांची मिळाले, तुम्ही निघा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. मला फॅन लोकांनी एवढं सपोर्ट, मला सगळे वारीच्या लोकांनी, एक महत्त्व सांगतो, काल वारी लोक आहेत, त्या वारीच्या लोकांनी मला फोन केला, अमर भाऊ असं वारीतनं बोलतोय की आज आमची पंढरीला वारी निघाली, असं तुमची बकासूरची वारी तिकडे तुम्ही चालला दर्शन, आमचा तिथं विठ्ठल आहे, आमचा इकडे विठ्ठल आहे, दोन्हीकडे 2 विठ्ठल आहेत असं समजून मला 100, 200, 100 सगळेजण मला पैसे पाठवतात. खूप खूप धन्यवाद वारीचा लोक, तुमचा प्रवास अतिशय सुंदर व्हावा. मी तुम्हाला प्रणाम करतो आणि खरोखर तुमच्या मी पाया पडतो. तुमची वारी सुखात, माझी वारी अतिशय सुंदर चालू आहे. दादा, एक गरीब घरातलं तुम्ही असून एवढं लांबचं म्हणजे इंस्टावर असं रील स्टार झालाय किंवा असं हे झालंय, असं नाही की आज मी माझ्या नावासाठी करतो किंवा मी आता माझा स्वभाव बघितला. मी यात्रेत काम करत असतो, रस्त्यावर फुगं विकत असतो किंवा माझं पाळणं बिन बारकं पाळणं आहे ते आम्ही सगळं, म्हणजे आज आपण सगळे यात्रेत सगळे प्रत्येक काम करत असतो. मी कामाला कुठलं लागलं, मला बडीशॉपचं व्यसन नाही, फक्त आपल्याला माणसाचा भाषेत गोरगरीबांनी मदत करायची, तशी लोक मला मदत करायची, तशी मला लोकांनी मदत करायचं आहे. आणि विश्वजित मित्रांनो, आज मला विश्वजितचा फोन आला की दादा तुम्ही कुठं आहे, तर म्हणलं मी असं कवठ्याची पुढे आलोय. तर एवढ्या पावसानं मी कालपासून फॉलोअप घेत होतो दादांचा, मला वाटलं दादा पाचवड वगैरेच्या पुढं मुक्काम असणं येतील म्हणून, पण त्यांनी आधीच मुक्काम केला आणेवाडीत. मी विश्वजितला कॉल केला, पण विश्वजित म्हणलं पाऊस असला तर तू काय येऊ नाही म्हणला, मला तुझी भेट घ्यायची आहे. विश्वजित सारखा मुलगा, द्रोणचा वेळ तुम्ही व्हिडिओ बघत असता, खूप खूप चांगला मुलगा आहे.
चांगल्याचे व्हिडिओ टाका. स्वप्न विश्वजितला खूप खूप सपोर्ट करत जावा. काय म्हणजे बकासूरनं पण एक एनर्जीच दिली आहे तुम्हाला हे चालण्यासाठी. मला एनर्जी म्हणजे बकासूरनं मला बकासूरच्या माझ्या पाठीवर हात आहे. बकासूर माझ्यासोबत असा चालतोय असं मला वाटतं की त्यामुळे मी बकासूर बकासूर माझ्यासोबत आहे. त्यामुळे मोहित शेठ मामाचा काल मला कॉल पण आला होता. वैभवला पण मी कॉल घेतात. त्यांनी म्हणले बिंदाशी हळू असू दे, काय अडचण लागली. रात्री मला 10:30 वाजता कॉल आला होता की मामा म्हणले आम्ही व्यवस्थित आहे ना, तुझी तब्येत व्यवस्थित आले, गडबड करून दमा नाहीये, हाय तू टेन्शन. जर कुठली मदत लागली तर लोकांनी सर्वांनी मदत करतात. मला खूप खूप बकासूर अख्ख्या जगाचं प्रेम आहे, तेच प्रेम मला देतात. आणि एक अशक्य वाटणारी गोष्ट तुम्ही आता थोडं काय काय साध्य झालेली, म्हणजे जो पल्ला आहे तो आज थोडाफार तुमच्या कव्हर झालेला आहे. काय मी टोटल 16 ते 17 तासामध्ये 16-16.5 तासामध्ये मी 72 किलोमीटर म्हणजे 70 किलोमीटर मी काल अंतर. पहिला दिवस होता, काल पाय बी दुखत होते, पण आज थोडा मला काय झाला, आज थोडा त्रास व्हायला लागला. तेव्हा माझं तेवढं अंतर तुटणं झाले. आज पावसाचं वातावरण, इकडे पाऊस होता, तेव्हा मला वाटते की कुठं नाही कुठं आपण म्हणजे थोडं जेवढं गावाला अंतर म्हणजे जिथं सप्पल वळकर रान असं तेवढं मी रान उरकायचं चालू आहे माझं आता सध्या. दादा एक तुमचं स्पोर्ट्सचा पण अनुभव या कामी आला का या? हो, स्पोर्टचं काम याला का तर मी एवढं प्रॅक्टिस करत होतो कबड्डीला, आणि कबड्डीला रनिंग तर खूप लागतो, कबड्डीला प्रॅक्टिस लागत होतो. त्यामुळे ती आत्ता मला फायदा झाला की गुडघं किंवा गोळ या अजिबात चढण झालेत किंवा पाय बी काय दुखत झाले. फक्त काय खालचं टांचा म्हणजे खालचं तळवं तेवढं जरा बनबना लागलं. म्हणजे कंटिन्यू दगड घुसून नाही, थोडे सालटी निघालेले. त्यावर रात्री पाणी बी लावून देत नव्हतं रात्री खूप म्हणजे नाही. पण मी म्हणलं माझा त्रास कोणाला दाखवायचा नाही, आपण घेतला निर्णय तो पूर्ण करायचा. किती अंतर आता कव्हर झाले आणि किती अंतर राहिले? आता म्हणते मला 8, 9, 10-12 किलोमीटर पुढे झाले मी. आता मी कवटेत आहे, कवट्यात अंदाजा पुढे चाललोय. आता कंटिन्यू पाऊस उघडलाय आता माझा 80 किलोमीटर तुम्ही आता कव्हर केलेले? हो, मी 60, 70, 80, 85 किलोमीटर अंतर केले. अजून किती किलोमीटर लोकेशन टाकायला झाले मला. पुढे मी जसा अंदाज येईल पुढे लोक. आणि घरातनं जे अंतर काढलेलं ते किती होता? घरातनं मी अंतर जे काढलं होतं सुसगाव बद्दल मला 200 किलोमीटर अंतर दाखवलेलं. 200-190 च्या आसपास अंतर दाखवलं होतं. पण आता बऱ्यापैकी निम्म कव्हर झाले. निम्म कव्हर झालं. जसं जवळ जशी हुरूप इथे चालायला मला जसं जवळ येईल एवढं असं वाटतं आता कधी जाणार असं वाटते. म्हणजे जसं चालत असतं तसं थोडं नॉर्मल रनिंग पण करत असतंय का कसं काय? रनिंग नाही करत मी. रनिंग केलं तर थोडा दम भरतो. दम भरला की मग असं दमा वाटते की मग अचानक गाडी एक माग असते, एक गाडी माग आहे, मग त्या गाडीला फोन करून मग थोडं पाणी बिणी घेतो मी. गाडीला सोबत आहे, माझ्यासमोर मित्र आहे विनू म्हणून, त्यानं खूप सहकार्य केलं मला. जिथलं तर थांबवतोय, जिथे तुम्हाला आराम कर बोलतोय, त्याचा खूप माझ्या पाठी. सगळी माणसाचा रोज सेकंदाला मला फोन आहे. आता सध्या सेकंदाला फोन आहे की दादा तुमची तब्येत कशी आहे, कोण 100, कोण 200, कोण नाश्त्याला पैसे देतोय, कोण नाश्ता देतोय, सर्वांनी मला सपोर्ट. आणि जो सत्कार करतायत ज्या गावातले की किंवा तुमचे फॅन, त्याविषयी काय सांगाल? नाही, सत्कार भरपूर जणांच केला. सत्कार करतात, जिथले तर थांबतात पोरं 2-2, 3-3 तास थांबतात वेटिंगसाठी माझ्या. तुम्ही आता भुईंजमध्ये मागायचं ठेवलं तर 2 ते 3 तास पोरं थांबली होती शाळेची. आणि आता एक कवट्यात पण एक गाडी पुढे गेला परत मागा आला. गाडी ठेवले बोला का त्याला नक्की त्याने मला ओळखलं नाही की पुन्हा ओळखले बाबा ह्यो आमिर डांगे की आपल्या सुसगावच्या बकासूर देवाला भेटायला गेला. तो मागणं आला, पुन्हा त्याने माझ्या हातात हात दिला की त्यांना धन्यवाद म्हणला. तुमचा स्वभाव अतिशय चांगला आहे आणि तुम्ही गोरगरिबाचे व्हिडिओ घेत असता. आणि एक तुमचं बकासूरच्या चाहत्यांचं पण प्रेम तुम्हाला? नाही, त्यांचं चाहत्यांचं प्रेम खरोखर जालनावरून किंवा दिल्लीहून मला एवढे लांबून अख्ख्या महाराष्ट्रानं आपल्या सातारा जिल्ह्यात सपोर्ट केलं. मला कोल्हापूर जिल्हा सांगा प्रत्येक जिल्ह्यात एवढे जिल्ह्यांनी मला सपोर्ट केला. महाशिरसवाल्यांनी सपोर्ट केला, खूप सपोर्ट करतात. बकासूर जेवढे प्रेम आहे, बकासूर प्रेम आहे दुसऱ्या त्यांची बैल आहे ती त्यांनी बी माझा सत्कार केलाय. म्हणजे जे गाडा मालक आहेत ते पण येऊन तुमचं सत्कार करतात? हो, जे गाडा मालक आहेत सगळे जेवढे गाडा मालक आहेत त्यांनी मला कॉल करतात, त्यांनी मला पैसे पाठवतात. कोण 100, कोण 200, ज्यांनी सगळे सपोर्ट करतात. तू चौकात जा, तू दमान जा, असाच पहिला रेकॉर्ड तू केले. जसं बकासूरनं रेकॉर्ड केले तसं तू पण रेकॉर्ड केले की मुळशीवाद बिना चप्पल आम्ही पहिला व्यक्ती बघितलाय. दादा धन्यवाद तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल. असंच पुढे मार्गक्रमण करत राहा.